तर आणखी माझे इथं मित्रमंडळी बसलेली आहे. आम्ही काल खूप उत्कृष्ट असं सर्वांनी मिळून काम केलेलं होतं. आम्ही इथंच पुढं एक टेकडी आहे, त्या टेकडीवरती आम्ही समतल जे सपाट भूमी आहे त्याच्या काही अंतरावरती वरती जाऊन तिथं आम्ही असे चर खोदलेले होते. तर ते चराचा जो खोदताना जो अनुभव आला होता आम्हाला, आणि आम्ही हा अनुभव घेताना खूप एन्जॉय करत हा अनुभव घेतला होता. तर त्याविषयी इथं माझे मित्रमंडळी बसलेली ते तुम्हाला थोडक्यात 2 शब्द सांगतील. तर सर, आपण सर्वजण काल काही अंतरावरती टेकडीवरती गेलो होतो एका. हो. तर त्या टेकडीवरती आपण गेलो होतो, तर ते चर खोदलेले होते. हो. तर ते चर खोदताना तुम्हाला कशा प्रकारचा अनुभव आला सांगा सर. म्हणजे शिंगवे गावात पाणी अडवा पाणी जिरवा हे मोहीम राबवण्यात आले होते. तिकडे जाऊन चर खोदले की पाणी साचून पुढे शेतीसाठी तेच पाणी उपयोगी येतील. ते पाणी साचून जिरते. आणि सर ते जिरल्यामुळं गावकऱ्यांना कशा प्रकारचा लाभ होतो? ते पाणी जिरल्याने शेजारी आसपास विहिरी केलेले असताना त्यांना ते पाणी उतरते. त्याच्यामुळे तेच पाणी शेतीसाठी वापरण्यात येतं. आणि आजकाल खूप दुष्काळ जन्य स्थिती आहे. तर ह्या ज्या आपण जो उपक्रम राबवला आहे, पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेखाली, तर त्याचा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कशा प्रकारे लाभ भेटेल? लाभ म्हणजे हाच की पाणी जिरल्यामुळे शेतीसाठी वापरण्यात येते. तर माझ्या मित्रांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलं की जे डोंगरावरून जे पाणी येतं तर ते त्या चरामध्ये साचलं जातं. त्याच्यामुळं काय होतं की तिथं पाण्याचा जो ओलावा असतो आणि पाणी हे जमिनीमध्ये मुरतं, आणि त्यामुळं आम्हाला सर्वांना असा आनंद होतो आहे की आम्ही कुठंतरी पाणी वाचवण्यामध्ये एक चांगलं कार्य केलेलं आहे. तर माझे काही मित्रमंडळ आणखी देखील आलेले आहे इथं, तर ते पण तुम्हाला थोडंफार सांगतील. अमोल सर, तुम्ही थोडक्यात 2 शब्द सांगा. आपण काल गेलो होतो, तर किती जणांचं युनिट होतं सर तिथं काम करताना? तिथे 125 जण होते, मुलं मुली. सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. हो. तर ते काम करताना सर प्रत्यक्ष ज्या मुली एकदम थकल्या होत्या तरी पण देखील ते चांगलं काम करत होते. तर तुम्हाला म्हणजे गट निवडून दिलेले होते, हो. बरोबर? तर त्या गटांमध्ये तुम्हाला कसा अनुभव आला? मुलं कसे काम करायचे? असे 15-15 जणांचे गट दिले होते. आम्ही शिवनेरी या गटामध्ये होतो. आमच्या गटाने चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. हो. आणि बाकीच्या सर्व गटांनी पण चांगल्या पद्धतीने काम केलं आहे.